समृद्धी महामार्गाच्या संदर्भातली समृद्धी महामार्गावरील एका पुलाला मोठं भगदाड पडलंय। समृद्धी महामार्गावरून गावांना जोडण्यासाठी बनवलेल्या पुलाला हे मोठं भगदाड पडल्याचं कळतंय। शहापूर तालुक्यातून जाणाऱ्या समृद्धी महामार्गावरील वाशिंद शेरे बावघर शेंद्रुण गावांना जोडणाऱ्या समृद्धी महामार्गावर हा पूल बनवण्यात आला होता। या पुलावरून वाहतूक अद्याप सुरू करण्यात आली नव्हती। तोच शेरे गावाजवळ हा मोठा खड्डा पडला। समृद्धी महामार्गाच्या ब्रिजवर आपण आहोत आणि येथून या रस्त्याने नेहमीच प्रवास करतात येथील जे स्थानिक नागरिक आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ। काय सांगाल, तुमच्या निदर्शनास केव्हा आलं हे भगदाड पडलेले? हे परवा दिवशी आले, म्हणजे 2 दिवसापूर्वी भगदाड ते अचानक रात्री पडले। ते नशीब कुठल्याही प्रकारची दुर्घटना झाली नाही ते लक्षात आले, त्याच्यामुळे दगडी टाकल्या गाववाल्याने आणि दुसऱ्या दिवशी येऊन कंपनी हे माती आपल्या दगडीचा बांध दिलाय। आणि पलीकडच्या बाजूला सुद्धा पहिल्याच पाण्यामध्ये तिथे एवढं 4 फूट खाली गेलेला कंपनीने तिथे कॉन्क्रीट टाकून दिला, आता बंद केलाय। असं भगदाड पुरा तिथेही पडू शकतो, इथेही पडू शकतो। काय सांगाल, चांगल्या पद्धतीने काम झाले? नाही नाही, निकृष्ट त्याचं काम झालेलं आहे। नेहमी रोजचा चालू आहे आमचा महामार्गाचा प्रवास। त्याच्यावर एक दिवस पाणी मारलं, फक्त एक दिवस त्याच्यावर पाणी हा पूल टिकल असं वाटत नाही आम्हाला। शासनाने याच्याकडे लक्ष द्यावं। रहदारीचा पूल आहे हा पडलं म्हणजे अन्न निष्किलपणा आहे ना। हा असे कामं असतात काय? उद्या सकाळ तुमचं रोड होऊन गेला, पूर्ण झाला, नंतर कोणी येईल बघणार? असं सुद्धा लक्ष देत नाही। हा आता तिकडे पण पडलं बघा, मग काय करणार आता? चांगल्या पद्धतीने काम झालंय? नाही झालं ना। स्थानिकांनी लक्ष नाही दिले काय कामाकडे? स्थानिक काय करतील? स्थानिकांना पैसे काढले आणि काही। न्यूज 18 लोकमत, सुनील घरत, शहापूर। हे कमी की काय, समृद्धी महामार्ग वाहतुकीसाठी खुला झाल्यापासून नेहमीच चर्चेत आहे आणि आता समृद्धी महामार्गाला भेगा पडल्याचं समोर आल्यामुळे मोठी खळबळ उडाली। नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग वाहतुकीसाठी खुला करून अवघं 1 वर्ष झाले आणि तोच या महामार्गाला मोठ्या भेगा पडल्या। छत्रपती संभाजीनगरपासून जवळच असलेल्या माळीवाडा इंटरचेंज जवळ 3 सेंटीमीटर रुंदीच्या 50 फूट लांबीच्या भेगा पडल्याचं समोर आलं। महामार्गासाठी M40 ग्रेडचं सिमेंट वापरल्यास 20 वर्ष खड्डे पडत नाही असा दावा MSRDCने केला होता, मात्र आता तो फोल ठरला असल्याचं दिसतंय। न्यूज 18 लोकमतने बातमी दाखवताच MSRDCच्या अधिकाऱ्यांनी समृद्धी महामार्गावर पडलेल्या भेगांची पाहणी केली आणि त्यानंतर तत्काळ अधिकाऱ्यांनी सूचना दिल्यानंतर भेगा बुजवण्याचं काम सुरू करण्यात आलंय। जो यांचा समृद्धी मार्ग म्हणजे याची समृद्धी त्याच्यात झाली, रोज लोकांचे जीव चाललेत, त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला, पण या सरकारला त्याची काळजी नाही। समृद्धी मार्गामध्ये झालेल्या भ्रष्टाचाराचे परिणाम आहेत, त्या समृद्धी मार्गाला सुद्धा भेगा पडलेल्या आहेत। पण हे निर्लज्ज सरकार आहे, या सरकारला कुठली लाजशरम नाही आणि म्हणून या सरकारला आता जनताच धडा शिकवेल असं चित्र आज महाराष्ट्रामध्ये आहे। गुजरातमध्ये जे इलेक्शन झालं त्या इलेक्शनला भाजपचा खर्च हा महाराष्ट्राच्या या समृद्धी मार्गाच्या माध्यमातून त्या ठिकाणी झाला। म्हणजे या मार्गाला महाराष्ट्राचं हित मनामध्ये ठेवून त्या ठिकाणी केला गेला, पण याच्यातून जो पैसा निघाला तो गुजरातच्या इलेक्शनला भाजपच्या वापरला गेला अशी तिथं चर्चा आहे। आता बातमी कोकणातनं। रत्नागिरीमधील दापोली बांध तिवरे धबधबा म्हणजे निसर्गाची मुक्त हस्ते उधळण असते। नयनरम्य दृश्य डोळ्यात साठवण्यासाठी अनेक जण या धबधब्याकडे आकर्षित होतात। आजूबाजूला गर्द हिरवी झाडं, काळ्या कातळातून फेसाळत पडणारे पांढरे शुभ्र पाणी, असं खास वैशिष्ट्य असलेला बांध तिवरेचा धबधबा पर्यटकांना आता खुडवू लागलाय। बांध तिवरेचा धबधबा शहरापासून 7 किलोमीटर लांब आहे, त्यामुळे वीकेंडच्या दिवशी पर्यटक या धबधब्यावर गर्दी करतात। पुढे बघा, साताऱ्यात पावसाने जोर धरलाय। जिल्ह्याच्या पश्चिमेला असलेला भारतातील सर्वात उंच भांबवली धबधबा ओसंडून वाहू लागला आणि या धबधब्याची उंची तब्बल 1840 फूट म्हणजेच 560 मीटर आहे आणि या धबधब्याचं पाणी हे 3 टप्प्यात जमिनीवर पडतंय। हा धबधबा सरळ उभ्या दगडावरून वाहतो। सध्या कास तलाव पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे याच्या सांडव्यावरून येणाऱ्या पाण्यापासून पुढे 5 किलोमीटर या धबधब्याचं विहंगम दृश्य पाहायला मिळतं। हा पाहण्यासाठी पर्यटकांची पावलं सध्या धबधब्याच्या दिशेनं वळू लागली आहेत।
माळशेज घाटातील काळू धबधबा मुसळधार पावसामुळे प्रवाहित झालाय. धबधब्यावर पर्यटक विकेंडच्या दिवशी गर्दी करताना दिसत आहेत. काळू धबधब्याची मनमोहक दृश्य ड्रोन कॅमेऱ्यात कैद झालेत. न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांसाठी धबधब्याची ही दृश्य खास आपण बघतोय. या सगळ्या घडामोडीनंतर महाराष्ट्र अनलिमिटेड या बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.